मुंबईमध्ये जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. दादरमध्ये मराठी जैन आमने सामने. मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला. पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद, अशा गोष्टी खपवून घेणार नाही. पालिकेने तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवावा. संदीप देशपांडेंची भूमिका. जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. काँग्रेसकडून संदीप देशपांडेंना सुपारी. आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत. पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेशचंद्र मुनी यांचा इशारा. महापालिकेमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार. पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिली नव्हती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. किशोरी पेडणेकर आक्रमक. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटलांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. सातारा सांगली विधान परिषदेसंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर निवडणुकीमध्ये स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. नाशिक पाठोपाठ जळगावातील बंडई शब्द. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना. जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त. आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली. गुलाबराव पाटलांची नाराजी. अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो. दादा कसे गेले हे सर्वांना माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांचं मोठं विधान. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही. रोहित पवारांची भूमिका. परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचा इशारा. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला खोचक टोला. तर शिंदे सांगतील त्या दिवशी ऑपरेशन टायगर पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी शरद पवारांनी कुणाला प्रस्ताव दिला नाही ना पवारांना कुणाचा प्रस्ताव आला. काँग्रेसचा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला. पंतप्रधान मोदी पंडित नेहरूंच्या खूपच पुढे आहेत. मोदींची पंडित नेहरूंची तुलना होऊ शकत नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर. भीमाशंकर मंदिर आराखड्यासाठी लोकांचं खूप सहकार्य. गावकऱ्यांसाठी 150 घरांचं नवीन गाव तयार करतोय. प्रशासनाकडून खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अयोध्येच्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा. मंदिर समितीकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी. दानपेटीतून 5 कोटी रुपये चोरीला गेले होते असा आरोप. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी डॉक्टर सेजल पवारवर अखेर केईएम प्रशासनाची कारवाई. 15 दिवस महाविद्यालयासह रुग्णालय आणि वसतिगृहामध्ये येण्यापासून मज्जाव. ही शिक्षा की सुट्टी? केईएमच्या कारवाईवर नेटकऱ्यांचे सवाल. वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा. माझी सर्वात मोठी चूक होती. मला एक संधी द्या. चांगला माणूस बनवून दाखवेन. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी.